भाऊबंदकीचा संदेश एकनाथ शिंदेंना अस्वस्थ करतोय। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर हा पलटवार केलाय। राज्यात आता एकीचा सूर्य उगवलाय, राऊत म्हणाले। दरम्यान ठाकरे बंधूंकडून मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली होती आणि त्याला खासदार संजय राऊत यांनी हे उत्तर दिलंय। नगर परिषदेचे आणि आपणच रसिक प्रेक्षक यात काही नाटक कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या। पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे। राजकारणामध्ये राजकारण नाही, आज आता आपलं निवड नाट्य मंदिराचं कार्यक्रम आहे। विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली। कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्यांनी भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होणार, एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी। तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश त्या बिंदांना अस्वस्थ करतो। वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली। आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला।